तर आज सकाळी ना नाश्त्यामध्ये रामसाठी मी बनवत होते साबुदाण्याची खीर. पण त्याआधी ना मला एक ऑइल बनवायचं होतं जे की केस गळू नये आणि केसाच्या वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जेवढं ऑइल मला बनवायचं होतं त्यानुसार मी इथे कोकोनट ऑइल घेतलं. त्यामध्ये कढीपत्ता, फ्रेश अशी जास्वंदीची फुलं आणि त्यानंतर काही प्रमाणात मेथीदाणा टाकला. जर जास्वंदाची फुलं नसेल तर जास्वंदीची पानं टाकली तरी चालेल. थोडा वेळ छानपैकी उकळून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद केला. ऑइलचा कलर चेंज झाल्यावरती लक्षात येतं की ऑइल आपलं तयार झालेलं आहे. साईडला थंड होण्यासाठी ठेवलं. सोबतच आता मी इथे जी आपली दुधावरची साई असते ना त्याचं तूप बनवत होते. 1 वाटी साईमध्ये एवढं तूप मला भेटलेलं आहे. आता जे काही ऑइल मी बनवलेलं होतं ते थंड झालेलं आहे. तर एका स्प्रे बॉटलमध्ये मी आता ते भरून घेईन. गाळणीच्या मदतीने हे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅक बंद अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं, जेणेकरून की बाहेरची हवा त्यामध्ये जाणार नाही आणि ते खराब होणार नाही. हे ऑइल तुम्ही एकदा बनवून 15 ते 20 दिवस वापरू शकता. तर भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.